आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे आहे ना, तर मग आजच C24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका. राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस. साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास. प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास. उन्हाळ्यामध्ये थंड थंड कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज. साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी. तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा. साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, वंध्यत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ. आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे. तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो. आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात. साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी. पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार. डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन्स केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर. डॉक्टर केतन धनंजय मेळवणे. संपर्क 9890 42 52 40. 25 वर्षाची परंपरा. डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल. अखिल भारतीय केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटनेच्या आवाहनाला प्रतिसाद देत श्रीगोंद्यामध्ये श्रीगोंदा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन मार्फत मेडिकल दुकानं बंद ठेवण्यात आली आहेत. अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेच्या देशव्यापी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हा बंद पुकारण्यात आलाय. औषध विक्रेत्यांनी काही शासकीय धोरणांबाबत नाराजी व्यक्त केली आहे आणि आपली मागणी सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं म्हटलंय. दरम्यान तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी मेडिकल दुकानं बंद असल्याचं चित्र दिसून आलंय. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हा बंद शांततेत पार पडलाय. प्रशासनानं देखील परिस्थितीवरती लक्ष ठेवलंय. यावेळी जिल्हा कार्यकारिणीचे सदस्य प्रशांत उबाळे यांनी अधिक माहिती दिली आहे. आज 20 मे अखिल भारतीय औषध संघटनेने आज देशव्यापी औषध विक्रेत्यांचा संप आयोजित केलेला आहे. यामध्ये प्रामुख्याने हा औषध विक्री व्यवसाय जो आहे तो ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट 1940 आणि 45 या अनुषंगाने चालत असतो. यामध्ये ऑनलाईन औषध विक्रीला कुठेही स्थान नाही आहे, तरी पण ऑनलाईन औषध विक्री सर्रासपणे चालवली आहे, ती जी की बेकायदेशीर आहे. आणि या विरोधात आम्ही आज आंदोलन लाक्षणिक 1 दिवसाचा संप ठेवून आंदोलन उभं केलेलं आहे. या ऑनलाईन विक्रीमुळे अनेक औषधं जे आहेत ते डुप्लिकेट प्रमाणात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे समाजाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे जे तरुण पिढी आहे जे की व्यसनाच्या अधीन होण्याची शक्यता आहे, ते पण ऑनलाईनला सर्रासपणे औषधं मिळतात. ज्यामध्ये प्रेग्नन्सी किट्स, टर्मिनेशन किट्स असतील, कोरेक्ससारखे सिरप असतील, हे धडाधड ऑनलाईनवर विदाऊट प्रिस्क्रिप्शन मिळतात. प्रिस्क्रिप्शन जरी दिलं, तुम्ही हाताने लिहून जरी प्रिस्क्रिप्शन पाठवलं तरी ऑनलाईनला ह्या औषधं सहजपणे उपलब्ध होतात. यामुळे तरुण पिढीलाही खूप धोका निर्माण झालेला आहे. त्याचप्रमाणे ज्या ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, टाटा, रिलायन्स यांसारख्या मल्टीनॅशनल कंपन्या आज ऑनलाईनमध्ये स्वतःचं भागभांडवल जाळून व्यवसाय करत असतात. आणि ते व्यवसाय करत असताना सरकारने आमच्यासारख्या केमिस्ट लोकांना 16 ते 20% एवढंच मार्जिन ठरवून दिलेलं आहे, जे की ड्रग्ज प्राईस कंट्रोल जी कमिटी आहे त्यांनी हे मार्जिन ठरवून दिलेलं आहे. पण ऑनलाईनला हे स्वतःचं भागभांडवल जाळून 40, 50, 30% डिस्काउंट देऊन हे स्वतःचं भागभांडवल जाळून आज व्यवसाय करत आहेत. ते आमच्याबरोबर अव्यावसायिक स्पर्धा निर्माण करत आहेत. हाही आज या बंदच्या मागचा एक आमचा महत्त्वाचा मुद्दा आहे. येणारी पिढी पूर्णतः व्यसनाच्या अधीन जाईल, कारण आम्ही जे प्रिस्क्रिप्शन डॉक्टर लिहून देतात त्याचा रेकॉर्ड ठेवून आम्ही ही विक्री करत असतो. पण ऑनलाईनचा कुठंही याचा रेकॉर्ड सापडत नाही. हे आम्ही वारंवार प्रूव्ह करून दिलेलं आहे. याच्या अगेन्स्ट आम्ही दिल्ली हायकोर्टाने आमच्या देशव्यापी संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथजी शिंदे साहेब यांनी दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल केली होती.
त्यामध्ये पण आम्ही याच्यावर स्टे घेतलेला आहे ऑनलाईन औषध विक्रीचा, तरी पण अजूनपर्यंत भारत सरकारने याच्यावर कुठलाही निर्णय घेतलेला नाही आहे. त्याच्यामुळं जी तरुण पिढी आहे ही नशेच्या आहारी जाण्याची खूप मोठी शक्यता आहे. इमर्जन्सी रुग्णांसाठी आम्ही प्रत्येक तालुका वाईज, आज समजा आपण गृहीत धरलं श्रीगोंदा तालुका, इथे आम्ही इमर्जन्सीसाठी 1-2 शॉप्स चालू ठेवलेले आहेत. त्यांचे नंबरसुद्धा आम्ही अन्न व औषध विभागाला दिलेले आहेत. आणि जरी अन्न व औषध विभागाकडून जरी आम्हाला एखाद्या पेशंटसाठी फोन आला तरी आम्ही त्यांना ती औषधं उपलब्ध करून देत आहोत. आज तालुक्यात 250 मेडिकल शॉप्स आहेत आणि 100% सगळ्यांनी आम्हाला सपोर्ट केलेला आहे. 100% श्रीगोंदा तालुका आज बंद आहे. आजचं हे लाक्षणिक 1 दिवसाचा बंद आहे. जर भारत सरकारने याच्यावर निर्णय नाही घेतला तर आम्ही पुढच्या काळात बेमुदत संपावर जाण्याची शक्यता आहे. या बंदसाठी माझ्या समवेत आमचे तालुका अध्यक्ष संजयजी पटारे, तसेच खजिनदार रोहनजी कुलकर्णी, सहसचिव दीपकजी देशमुख, त्याचप्रमाणे माजी तालुका अध्यक्ष संजयजी वावळ, भाऊसाहेब कामकर, गणेशजी ननवरे, मोठे पाटील, हे सगळे आत्ता आमच्याबरोबर सहभागी आहेत. सुहास कुलकर्णी, सी 24 तास, श्रीगोंदा.